सो त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे फार फार आभार. दरवर्षीप्रमाणे जन्माष्टमी गोकुळाष्टमी आपण साजरी करतो. तो अतिशय भव्य आणि प्रमुख असा सोहळा असतो इस्कॉन मंदिरांमध्ये, पूर्ण भारतभरामध्ये. पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे इस्कॉन ह्या संस्थेचे 3 मंदिरं आहेत, प्रमुख मंदिरं आहेत. त्यामध्ये कात्रज कोढवा रोडवरचं श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर हे प्रमुख मंदिर आहे, भव्य मंदिर आहे. कॅम्पमध्ये एक मंदिर आहे, राधा कुंज बिहारी मंदिर रावेतला आहे. त्याचबरोबर अजून छोटी मोठी सेंटर्स बरीच आहेत. या सर्व मंदिरांमध्ये येत्या सोमवारी म्हणजेच 26 ऑगस्टला, येत्या सोमवारी म्हणजे 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भव्य सोहळा पार पडणार आहे. त्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे. या सोहळ्याचं स्वरूप, त्याची माहिती माझे सहकारी मित्र श्री संजयजी भोसले देतीलच आपल्याला. तर या सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांच्या, आपल्या वृत्तपत्र समूहांच्या प्रतिनिधींना आम्ही आमंत्रित करतो आणि त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्या ह्या फ्री ह्याच्यामध्ये प्रेसमध्ये जर आलं तर लोकांना कळेल की हा सोहळा कधी आहे. सगळ्या मंदिरांमध्ये जन्माष्टमी साजरी होणार आहे. इस्कॉनच्या 3 मंदिरांमध्ये 26 तारखेला पहाटे 4:30 वाजल्यापासून तर रात्री 12:30 वाजेपर्यंत दर्शन चालू आहे. सकाळी 4:30ला मंगल आरती, त्यानंतर विविध प्रोग्राम आहेत, अभिषेक आहे, कीर्तन आहे, कथा आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना दरवर्षीप्रमाणे आपण त्या दिवशी प्रसाद देतो, तर येणाऱ्या सगळ्या भाविकांना प्रसाद मिळेल. त्यामुळे सर्व लोकांना असं आवाहन करण्यात येते की ह्या सोहळ्याचा, भगवान कृष्णांच्या त्या दिवशी जन्माष्टमीचा सगळ्यांनी कृपाशीर्वाद प्राप्त करावे. मी संजयजींना विनंती करतो, त्यांनी ह्या जन्माष्टमीचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहेत जे आपण लोकांच्या माहितीसाठी लावतो. त्यामध्ये अभिषेकाविषयीची माहिती आहे, त्यामध्ये वेगवेगळे जी मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत त्यांची सजावट आहे, या सगळ्यांची माहिती ही प्रेस नोटमध्ये दिलेलीच आहे. श्री संजयजी तुम्हाला, शिवदत्ती प्रभू ते तुम्हाला त्याविषयी डिटेलमध्ये सांगतील. नमस्कार, हरे कृष्ण. जसं आता डॉक्टर चितोडे यांनी सांगितलं की इस्कॉनचं जवळजवळ 180 देशामध्ये आपल्याकडे जवळजवळ 1600 मंदिरं आहेत आणि यामार्फत 2 महत्त्वाचे कार्यक्रम इस्कॉनच्या वतीने दरवर्षी राबवले जातात. एक आहे रथयात्रा आणि दुसरी आहे जन्माष्टमी. आणि आपल्याला माहिती आहे की इस्कॉनची मंदिरं ही बेसिकली एक चारित्र्यशील समाज तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये आज सुप्रसिद्ध आहे. लोकांना जे आध्यात्मिक जी मूल्य आहेत याचा प्रचार करून गीता, भागवत, रामायणाच्या आधारावरती आज एक फार सुशिक्षित आणि चांगला समाज संपूर्ण जगभर इस्कॉन करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण कात्रज कोढव्याला जे आपलं मंदिर 2013 मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी जे मंदिर बांधलं आहे त्या मंदिराचं आता हे इस्कॉनच्या जगातल्या मंदिरांमध्ये ह्याचा 5वा नंबर येतो आपल्या पुण्यातल्या. आपण सर्वांनी रथयात्रा पण पाहिली असेल की ती कशी अगदी शिस्तबद्ध रीतीने चालते. रथयात्रेच्या मागे तुम्ही पाहिलं असेल की अगदी चांगल्या चांगल्या कंपनीतले आमचे भक्त कचरा उचलण्यासाठी पण लोक ठेवलेली असतात, प्लास्टिकचे कागद वगैरे. तर थोडक्यात इतकं बारीक नियोजन त्यामध्ये केलेलं असतं. जन्माष्टमीलाही अशाच प्रकारचं नियोजन आपण केलं आहे. जन्माष्टमीमध्ये 2 महत्त्वाच्या कार्यक्रमावरती फोकस केला जातो. एक आहे की प्रसाद वाटप, जवळजवळ 2 लाख भाविकांना आपण छान प्रसाद असा डिस्ट्रीब्यूट करतो. आणि याशिवाय 1000 कलाकारांना घेऊन आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतो. हा सांस्कृतिक कार्यक्रम कुठल्याही मूल्याशिवाय केला जातो. त्यामुळे पुण्यातले कित्येक कलाकार, गायक, वादक आणि नृत्य हे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी हा कार्यक्रम करण्यासाठी इस्कॉन भक्त त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. आणि धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यावरती आधारित असलेली भजनं, कीर्तनं आणि नृत्य अशी सादर केली जातात. जवळजवळ 50 पेक्षा जास्त ग्रुप, 1000 पेक्षा जास्त कलाकार, 23, 24, 25, 26 4 दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रम इस्कॉनच्या भक्तिवेदांत हॉलमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 4.5 तास रोज असा कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी आपण मोफत ठेवलेला आहे. आणि याशिवाय
फार वेगळं वातावरण या उत्सवाच्या दरम्यान या तिन्ही चारी मंदिरामध्ये पुण्यामध्ये असतं. 2 लाख भाविक कात्रच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. कॅम्पमधल्या मंदिरामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख भाविक तिथं दर्शनाला येतात. निगडीमधल्या मंदिरामध्ये देखील 1 लाखभर भाविक दर्शनाला येतात. आणि आमचे असे विविध छोटे छोटे उपकेंद्र पण आहेत, तिथेही 5-25 हजार भाविक येत असतात. अशा